नमस्कार, मी जी किरण स्पर्धा विश्व ऑनलाईन अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. मॅथ्स अँड रिझनिंग या कोर्समधला रेल्वे या चॅप्टरचा हा तिसरा व्हिडिओ आहे. याच्यामध्ये पाठीमागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण याचे वेगवेगळे टाइप्स बघितले. आता या व्हिडिओमध्ये याच्या पुढच्या टाइप्स, आता याच्या नंतर असे कसे क्वेश्चन विचारले जातात ते बघूया. बघा, टाइप नंबर 15. ताशी 60 किमी व 40 किमी वेगाच्या 2 रेल्वे अनुक्रमे बार्शी व पुणे येथून एकाच वेळी एकमेकीच्या दिशेने येण्यास निघाल्या. ज्यावेळी या दोन्ही रेल्वे एकमेकींना भेटल्या त्यावेळी पहिल्या रेल्वेने दुसऱ्या रेल्वेपेक्षा 20 किमी अंतर जास्त पूर्ण केले होते. तर बार्शी ते पुणे मधील अंतर किती गेले होते? तर बार्शी ते पुणे मधील अंतर किती होते? ऑप्शन नंबर 1 100 किलोमीटर, ऑप्शन नंबर 2 80 किलोमीटर, ऑप्शन नंबर 3 120 किलोमीटर, ऑप्शन नंबर 4 150 किलोमीटर. बघा कसं सोडवायचं. आता याच्यामध्ये इथं आहे बार्शी, ही आहे पुणे, हे पुणे. आता याच्यामध्ये तो काय म्हणतोय की 60 किलोमीटर पर आवर आणि 40 किलोमीटर पर आवर. इकडून 60 किलोमीटर पर आवर, इकडून इकडं, आणि हे 40 किलोमीटर पर आवर इकडे. अशा पद्धतीने दोन्ही बस निघाल्या. तो काय म्हणतोय की ज्यावेळी त्या दोन्ही भेटल्या तेव्हा पहिल्या रेल्वेने दुसऱ्या रेल्वेपेक्षा 20 किलोमीटर अंतर जास्त प्रवास पूर्ण केला होता. जास्त प्रवास पूर्ण केला होता. तर बार्शी ते पुण्यामधील अंतर समजा त्या दोन्ही रेल्वे एकमेकींना x तासात भेटले. किती तासात भेटल्या? x तासात. दोन्ही रेल्वे एकमेकींना x तासामध्ये भेटले. म्हणजेच 60 किलोमीटर पर आवरची रेल्वे किती वेळ प्रवास केला? x तास. 40 किलोमीटर पर आवरची रेल्वेने किती तास प्रवास केला? x तास. बरोबर. याने x तासामध्ये किती कव्हर केलं अंतर? 60 गुणिले x. एवढं पहिल्यानं अंतर कव्हर केलं. दुसऱ्यानं अंतर किती कव्हर केलं? 40 गुणिले x. बरोबर. पण तो काय म्हणतो की पहिल्या रेल्वेने दुसऱ्या रेल्वेपेक्षा 20 किलोमीटर अंतर जास्त पूर्ण केलं, म्हणून वजा बरोबर किती आलं? 20. म्हणून 60x 60x वजा 40x बरोबर 20. म्हणून 20x बरोबर 20, म्हणून x बरोबर 20/20 बरोबर 1 तास. बरोबर. विचारलंय का आपल्याला बार्शी ते पुणे अंतर किती आहे? म्हणून बार्शी ते पुणे अंतर बार्शी ते पुणे अंतर बघ. बघा हे 60x इथं समजा इथं कुठेतरी हे भेटले असते. बरोबर. इथून एवढं अंतर प्लस याचं एवढं किती वेळात भेटले? 1 तासामध्ये. म्हणून 60 गुणिले 1 अधिक 40 गुणिले 1. बरोबर का? तर 1 तासामध्ये दोघं एकमेकाला भेटलेले आहेत. म्हणून किती झालं? हे 1 तास चाललं, ही 1 तास चालली रेल्वे.
किती झालं 60 अधिक 40 म्हणजे किती झालं 100 झालं. येते लक्षात. म्हणून अंतर बरोबर किती झालं 60 अधिक 40 बरोबर 100 किलोमीटर. ऑप्शन नंबर 1. अवघड काहीच नाही, एकदम सोपं आहे. इकडून 60 किलोमीटर पर आवर वेग आहे, इकडून 40 किलोमीटर पर आवर आहे. दोन्ही एकमेकांना x तासाने भेटलेत असं मानलं. दोघांचा फरक आहे 20 किलोमीटरचा, म्हणून 60x वजा 40x बरोबर 20, म्हणून 20x बरोबर 20, म्हणून x बरोबर 1 तास. एका तासात ते दोघी एकमेकाला भेटतील, म्हणून एका तासात यांनी कव्हर केलेलं अंतर 60, यांनी कव्हर केलेलं अंतर 40. 60 अधिक 40 बरोबर 100 किलोमीटर. किंवा असं करू शकता, दोन्हीही समानच त्यांना वेळ लागला, म्हणून 60 अधिक 40 गुणिले 1 म्हणजे किती 100 किलोमीटर. हेच आपल्याला जर एका स्टेप मध्ये टाकून उत्तर काढायचं असेल तर ते कसं काढायचं. अंतर अंतर वेगाचा फरक किती पडला 20 किलोमीटर डिवाइडेड. बघा लक्ष द्या काय करतो. वेगाचा फरक किती पडला, अंतरातला फरक किती पडला, अंतरातली फरक 20 किलोमीटर डिवाइडेड बाय वेगातला फरक किती आहे 60 वजा 40 गुणिले वेगाची बेरीज. म्हणजे डायरेक्ट तुम्हाला फॉर्म्युला सांगतो. बरोबर, अंतरामध्ये फरक पडला 20, वेगातला फरक आहे 60 वजा 40 गुणिले वेगाची बेरीज आहे 60 आणि 40 बरोबर किती झालं 100. म्हणून याचा फॉर्म्युला काय, अंतरातील फरक गुणिले छेद वेगातील फरक गुणिले वेगाची बेरीज. काय आहे अंतर इज इक्वल टू अंतरातील फरक डिवाइडेड बाय वेगातील एकूण अंतर. कसं आहे एकूण अंतर, एकूण अंतर बरोबर अंतरातील फरक डिवाइडेड बाय वेगातील फरक गुणिले वेगाची बेरीज. किती आलं 20, अंतरातला फरक 60 वजा 40 गुणिले 60 अधिक 40 किती आलं 100. एकच फॉर्म्युला मांडायचा, एवढी स्टेप टाकायची. ही फक्त तुम्हाला समजावं म्हणून तरी हे फॉर्म्युला असं लिहून दिला. एकच स्टेप टाकायची, उत्तर आलं पाहिजे. 20 डिवाइडेड बाय 60 वजा 40 इंटू 60 अधिक 40. हे म्हणजेच काय, दोन्ही एकाच ठिकाणावर एकाच वेळी विरुद्ध ठिकाणावर निघालेले आहेत, म्हणून यांच्यासाठी भेटण्यासाठी लागलेला वेळ हा इथं काउंट होतो, गुणिले त्या दोघांची बेरीज करून त्याला मल्टिप्लाय केलं तरी एकूण अंतर मिळून जातं. बघा पुढचं गणित टाइप नंबर 16. ए ते बी या दोन ठिकाणामधील अंतर 180 किलोमीटर असून एक रेल्वे ए पासून बी कडे सकाळी 7 वाजता ताशी 30 किलोमीटर वेगाने निघाली, तर दुसरी रेल्वे सकाळी 8 वाजता बी पासून ए कडे ताशी 45 किलोमीटर वेगाने निघाली, तर त्या दोन्ही रेल्वे एकमेकांना किती वाजता भेटतील. बरोबर. ऑप्शन नंबर 1 9 AM, ऑप्शन नंबर 2 10 AM, ऑप्शन नंबर 3 10:24 AM आणि ऑप्शन नंबर 4 11 AM. अशा पद्धतीचं आपण स्पीड अँड डिस्टन्स मध्ये पण आपण गणित बघितलेलं होतं. सेम तसाच प्रकार आहे. बघा कसं सोडवायचं. ए आहे बी आहे, अंतर किती आहे यातलं 180 किलोमीटर अंतर आहे 180 की. याच्यामध्ये
7 वाजता 30 किलोमीटर पर आवर वेगाने, 30 किलोमीटर पर, किती वाजता? 7 वाजता. इकडून निघाली आणि बी पासून ए कडे दुसरी रेल्वे 8 वाजता 45 किलोमीटर पर आवर, 45 किलोमीटर पर आवर, किती वाजता? 8 वाजता. या दिशेने. तर त्या दोन्ही एकमेकींना किती किती वाजता भेटते असं विचार. समजा दुसरी रेल्वे पहिल्या रेल्वेला x तासाने भेटेल. समजा दुसरी रेल्वे पहिल्या रेल्वेला x तासाने भेटेल, म्हणून की x तासाने भेटते कुठली? 45 किलोमीटर पर आवर. मग ही 1 तास अगोदर पासून चालते का नाही? ही 8 वाजता निघाली, ही 7 वाजता निघाली, म्हणजे 30 किलोमीटर पर आवर ही रेल्वे x अधिक 1 तास आणि 45 किलोमीटर पर आवर ही रेल्वे x तास. हे दोन्ही ज्यावेळेस भेटते, इथून येणं एवढं अंतर कव्हर केलेलं असेल, एवढं अंतर येणं कव्हर केलेलं असेल, म्हणजे ह्या दोघांचं अंतर जर बेरीज केली तर टोटल अंतर मिळेल आपल्याला, बरोबर? म्हणून याचं अंतर, ही पहिली रेल्वे, ही पहिली आणि ही दुसरी, बरोबर? म्हणून 30 गुणिले 30 गुणिले x अधिक 1 अधिक 45 गुणिले x बरोबर किती आहे टोटल अंतर? 180 किलोमीटर. म्हणून 30x अधिक 30 बरोबर अधिक 30 अधिक 45x बरोबर 180. म्हणून 30x आणि 45x 75x बरोबर 180 वजा 30 म्हणजे हे किती झालं? 150. बरोबर? 180 मधनं 30 गेलं 150 झालं. 75x बरोबर 150, म्हणून x इज इक्वल टू 150 डिवाइडेड बाय 75 इज इक्वल टू किती आलं? 2 तास. म्हणजे दुसरी रेल्वे पहिल्या रेल्वेला किती वेळाने भेटेल? x तासाने भेटेल, बरोबर? म्हणून भेटण्याची वेळ बरोबर भेटण्यास वेळ बरोबर बघा एकूण किती आहे? 180 वजा एका तासात यानं किती अंतर कव्हर केलं? 30 गुणिले 1. का तर हे 7 वाजल्यापासून चालू आहे, हे 8 वाजल्यापासून सुरू होते, बरोबर? डिवाइडेड बाय
30 अधिक 45 बरोबर. येतंय लक्षात? एका तासामध्ये किती अंतर कव्हर केलं? टोटल आहे 180. याच्यामध्ये त्यातनं 30 गेलं, 150 राहिलं, डिवायडेड बाय 30 अधिक 45 म्हणजे 75, 150 डिवायडेड बाय 75 म्हणजे 2 तास आले. 2 तास भेटण्यास किती वेळ लागला? 2 तास, म्हणून भेटण्याची वेळ होती. किती वाजल्यापासून? 8 वाजल्यापासून. 8 AM प्लस 2 तास बरोबर किती आलं? 10. येतंय लक्षात? ऑप्शन नंबर 2 बघा पुढचं गणित. फाईट नंबर 17. समान लांबीच्या मात्र भिन्न वेगाच्या दोन रेल्वे एका खांबाला अनुक्रमे 5 सेकंद व 6 सेकंदात ओलांडतात. तर त्या दोन्ही रेल्वे एकमेकींना एकाच दिशेत किती वेळात ओलांडतील? ऑप्शन नंबर 1 50 सेकंद, ऑप्शन नंबर 2 1 मिनिट, ऑप्शन नंबर 3 1.5 मिनिट आणि ऑप्शन नंबर 4 48 सेकंद. बघा एक खांब आहे, दोन रेल्वे आहेत, लांबी समान आहे दोघांची, मात्र वेग मात्र भिन्न आहे. एकाच खांबाला 5 सेकंदात आणि 6 सेकंदात ओलांडतात. म्हणजे स्वतःची लांबी तेवढं ओलांडताना त्याचा वेग भिन्न असल्यामुळे त्याला भिन्न वेळ लागतो. तर त्या दोन्ही रेल्वे एकमेकींना एकाच दिशेमध्ये किती वेळा ओलांडतात? सोपं आहे, फक्त एक लक्ष द्या. 5 आणि 6, 5 गुणिले 6 बरोबर किती आहे? 30. 5 गुणिले 6 बरोबर 30. म्हणून समजा त्या रेल्वेची लांबी या रेल्वेची लांबी 5 गुणिले 6 बरोबर 30 मीटर आहे. हे मानलं आपण. किती मानली? 30 मीटर मानली. आता बघा दोन रेल्वे आहेत, म्हणजे L1 किती आला? रेल्वेची लांबी L1 is equal to 30 मीटर आणि L2 is equal to 30 मीटर. L1 आणि L2 समान आहे, वेग मात्र भिन्न आहे. रेल्वे ए आणि रेल्वे बी अशा दोन रेल्वे बनवतात. रेल्वे ए आणि रेल्वे बी. आता एक बघा वेळ किती लागला? एका खांबाला ओलांडण्यासाठी याला 5 सेकंद लागले, याला 6 सेकंद. जर वेळ 5 सेकंद आणि 6 सेकंद असेल तर वेग किती असेल? वेग हा वेळेच्या व्यस्त प्रमाणात असतो, म्हणजे याला 6 होईल, याला 5 होईल. बरोबर लक्षात येते? याला 6 याला 5. आता याच्यामध्ये काय? एकाच दिशेने हे व्यस्त प्रमाणात होईल. वेळ जर 5 6 असेल तर वेग कसा असेल? 6 5 असेल. एकाच दिशेने म्हणतात. वेगाची काय होईल? वजाबाकी. वेगाची वजाबाकी. वेगाची वजाबाकी होईल. म्हणून एकमेकीस ओलांडण्यास वेळ वेळ बरोबर. बघा आता एकमेकीला ओलांडायचं म्हणजे
एकूण अंतर किती असेल? त्या दोन्ही रेल्वेच्या लांबी इतकं अंतर असेल. अंतर किती आहे? प्रत्येकीचं 30 मीटर, याचं 30 मीटर. म्हणून 30 अधिक 30 डिवाइडेड बाय एकूण अंतर डिवाइडेड बाय एकूण वेग, म्हणजेच काय? एकूण वेग. आता याच्यामध्ये वेगाचे फरक होईल, वेगाची वजाबाकी आहे. म्हणून किती आलं वेगाची वजाबाकी? 6 वजा 5. हे मीटर मध्ये आहे, हे सेकंद मध्ये आहे. किती झालं हे? हे मीटर पर सेकंद मध्ये, आणि हे किती? मीटर मध्ये. म्हणजे किती सेकंद आले? 30 आणि 60 छेद 1 म्हणजे 60 सेकंद. आणि 60 सेकंद म्हणजे किती? 1 मिनिट. बरोबर किती? 1 मिनिट. किती आहे? 1 मिनिट. ऑप्शन नंबर 2. काय केलं? या दोघांचा गुणाकार केला, तेवढी ती समान लांबी आहे म्हणून 30 मीटर लांबी मानली. वेळ आहे 5 आणि 6, एकाच याला ओलांडतो, बरोबर? एकाच खांबाला जर ओलांडत असेल तर त्यावेळेस वेळ आहे 5 सेकंद 6 सेकंद, म्हणजे वेग किती असेल? इनवर्स ही असेल, बरोबर? व्यस्त प्रमाणात. म्हणजे 5 6 असेल तर वेग असेल 6 5, म्हणजे हे असेल 6 हे असेल 5. एका दिशेने म्हणून वेगाची फरक, म्हणून 1 मिनिट ओलांडण्यास वेळ बरोबर एकूण अंतर डिवाइडेड बाय वेगाचा फरक. 30 अधिक 30 डिवाइडेड बाय 6 वजा 5 म्हणजे किती आलं? 60 सेकंद. 60 सेकंद म्हणजे किती? 1 मिनिट. हे जर आपल्याला डायरेक्ट मेथडने सोडवायचं असेल एका स्टेप मध्ये, तर ते कसं सोडवतात? एका स्टेप मध्ये बघा, एकमेकीस ओलांडण्यास वेळ बरोबर 2xy डिवाइडेड बाय 1 मिनिट. पहिल्या ह्याला किती वेळ लागतो? 5 सेकंद. दुसऱ्याला किती लागतात? 6 सेकंद. बरोबर? 6 सेकंद 5 सेकंद 5 सेकंद 6 सेकंद. याला y माना, याला x माना. काय याला x मानलं तर आपल्याला वजाबाकी करायची, म्हणून x वजा y आपण लिहितो. वेळ बरोबर 2xy डिवाइडेड बाय x वजा y. वजा का चिन्ह? तर वजा एवढ्यासाठी चिन्ह तर एका दिशेने जात आहेत म्हणून, बरोबर. 2 गुणिले 6 गुणिले 5 डिवाइडेड बाय 6 वजा 5 बरोबर 60 सेकंद बरोबर 1 मिनिट. येथे लक्षात काय असेल फॉर्म्युला? वेळ बरोबर 2xy डिवाइडेड बाय x वजा y. बस एवढाच फॉर्म्युला. हे काहीही करायचं नाही. 5 सेकंद y मानलं, 6 सेकंद x मानलं, काही काय माना, फक्त हे काय 2 गुणिले वेळेचा गुणाकार डिवाइडेड बाय वेळेतील फरक, एवढा फक्त लक्षात ठेवा. 2xy डिवाइडेड बाय x वजा y. कधी वजा का चिन्ह? तर एका दिशेने आहेत म्हणून. जर अपोजिट डायरेक्शनला असतील तर हे कसं चिन्ह येईल? प्लस. बघा पुढचं गणित. ट्रॅक नंबर 18. समान लांबीच्या मात्र भिन्न वेगाच्या 2 रेल्वे एका खांबाला अनुक्रमे 10 सेकंद व 15 सेकंदात ओलांडतात. दोन्ही रेल्वे एकमेकीच्या अपोजिट डायरेक्शन धावत असतील तर त्या एकमेकींना किती वेळात ओलांडतील? ऑप्शन नंबर 1 10 सेकंद, ऑप्शन नंबर 2 12 सेकंद, ऑप्शन नंबर 3 15 सेकंद आणि ऑप्शन नंबर 4 18 सेकंद. सेम मगासारखं गणित आहे, काही फरक नाही. त्याच्यामध्ये सेम डायरेक्शन नव्हतं, याच्यामध्ये अपोजिट डायरेक्शन आहे. म्हणून किती आहे? 10 गुणिले 15 बरोबर किती आलं? 150 मीटर. म्हणून समजा रेल्वेची लांबी समान लांबी आहे म्हणून L1 इज इक्वल टू 150 मीटर, L2 इज इक्वल टू 150 मीटर.
दोन्ही रेल्वे आहेत, ए रेल्वे आणि बी रेल्वे. वेळ किती लागलाय खांबाला ओलांडताना? 10 सेकंद आणि 15 सेकंद. हे 10 सेकंद, हे 15 सेकंद. जर असं असेल तर वेग कसा असेल? वेग उलटा असेल. हा 15 असेल, हा 10 असेल. बरोबर. आता याच्यामध्ये काय म्हणतोय? एकमेकीच्या दिशेने, एकमेकीच्या दिशेने म्हणजे कसं आहे? अपोजिट डायरेक्शन. अपोजिट डायरेक्शन असेल तर काय असतं? वेगाची बेरीज असते. वेगाची बेरीज. म्हणून एकमेकीस ओलांडण्यास वेळ बरोबर ओलांडण्यास वेळ बरोबर. एकमेकीस ओलांडण्यास वेळ बरोबर. अंतर किती आहे टोटल? L1 प्लस L2 डिवायडेड. आता याच्यामध्ये काय? वेगाची बेरीज आहे म्हणून S1 प्लस S2. L1 किती आहे? 150 प्लस 150 डिवायडेड बाय S1 किती आहे? 15 अधिक 10. 150 अधिक 150 म्हणजे 300. 300 डिवायडेड बाय 25 किती झालं? 25 एक 25, 25 दोन्ही 50 म्हणजे किती आलं? 12 सेकंद. म्हणजे ओलांडण्यास वेळ किती लागलाय? 12 सेकंद. ऑप्शन नंबर 2 बरोबर. येतंय लक्षात? काही नाही, मगासारखंच होतं. दोघांचा गुणाकार केला, तेवढी लांबी मांडली. वेळ आहे 10 आणि 15, वेग असेल 15 आणि 10. अपोजिट डायरेक्शन मध्ये जायचं तर वेगाची बेरीज होईल. एकूण अंतर आहे L1 प्लस L2 डिवायडेड बाय वेगाची बेरीज. म्हणजे L1 प्लस L2 150 अधिक 150 डिवायडेड बाय 15 अधिक 10 म्हणजे 300 छेद 25. 300 छेद 25 म्हणजे किती? 12 सेकंद. आणि हे जर गणित आपल्याला डायरेक्ट मेथडनं करायचं असेल, पीक मेथड डायरेक्ट फॉर्म्युला मांडू तर ते असं करा. किती आहे? 10 सेकंद आणि 15 सेकंद. याला x माना, याला y. कसं आहे? विरुद्ध दिशेने. विरुद्ध दिशेने आहे. विरुद्ध दिशेने असेल तर वेगाची काय होते? बेरीज होती. म्हणून वेळ बरोबर ओलांडण्यास लागलेला वेळ बरोबर 2xy डिवायडेड बाय x प्लस y. इथं प्लस का चिन्ह आलं? विरुद्ध दिशेने आहे म्हणून वेगाची बेरीज होती. बरोबर. 2 गुणिले 10 गुणिले 15 छेद 10 अधिक 15. 10 गुणिले 15 म्हणजे 150 गुणिले 2 म्हणजे 300 डिवायडेड बाय 25 म्हणजे किती आलं? 12 सेकंद. एकमेकीस ओलांडण्यास वेळ किती लागला? 12 सेकंद लागला. फॉर्म्युला काय याचा? जर अपोजिट डायरेक्शन मध्ये जर असतील तर फॉर्म्युला काय? वेळ बरोबर 2xy डिवायडेड बाय x प्लस y. अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे म्हणजे हे प्लस, आणि जर एकाच डायरेक्शन मध्ये असतं म्हणजे एकाच दिशेने असतं तरी मायनस असतं. येते लक्षात? अशा पद्धतीने हे असतं. बघा पुढचं काही. टाइप नंबर 19. ताशी 90 किलोमीटर पर आवर व 72 किलोमीटर पर आवर वेगाच्या दोन रेल्वे एकमेकीच्या विरुद्ध दिशेने 10.5 सेकंदात ओलांडतात. एकमेकीच्या विरुद्ध दिशेने 10.5 सेकंदात ओलांडतात. मात्र एकाच दिशेने धावताना जास्त वेगाच्या रेल्वेत बसलेला प्रवासी दुसऱ्या रेल्वेला 20 सेकंदात ओलांडतो.
ओलांडताना दिसतो, तर त्या दोन्ही रेल्वेची अनुक्रमे लांबी किती? ऑप्शन नंबर 1 150 मीटर व 100 मीटर, ऑप्शन नंबर 2 125 मीटर व 200 मीटर, ऑप्शन नंबर 3 125 मीटर व 100 मीटर आणि ऑप्शन नंबर 4 150 मीटर व 200 मीटर. बघा याच्यामध्ये त्या दोन रेल्वेचा आपल्याला वेग दिला आणि एकमेकीच्या विरुद्ध दिशेने धावताना ते एकमेकीला 5 सेकंदात ओलांडतात. मात्र दुसऱ्या रेल्वे जास्त वेगाच्या रेल्वेत बसलेला व्यक्ती हा समोरच्या रेल्वेला किती वेळात ओलांडतो? 20 सेकंदात ओलांडतो. तर त्या दोन्ही रेल्वेची लांबी किती असेल? बघा लक्ष द्या. रेल्वेची लांबी समजा रेल्वेची लांबी काढायची आपल्याला, म्हणून समजा रेल्वेची लांबी L1 इज इक्वल टू x मीटर आणि L2 म्हणजे y. L1 म्हणजे पहिल्या रेल्वेची लांबी x मीटर आहे, दुसऱ्या रेल्वेची लांबी y मीटर आहे. बरोबर. रेल्वेचा वेग S1 बघा S1 किती आहे? 90 किलोमीटर पर आवर. S2 किती आहे? 72 किलोमीटर पर आवर. आता याच्यामध्ये एकाच दिशेने धावतात. बघा एकाच दिशेने एकाच दिशेने कोणाच्या एका दिशेने धावतात? इथून पुढे बघा. मात्र एका दिशेने धावताना जास्त वेगाच्या रेल्वेत बसलेला व्यक्ती हा दुसऱ्या रेल्वेला 20 सेकंदात ओलांडतो. 20 सेकंद. याच्यासाठी अंतर किती जावं लागेल? बघा अंतर किती जावं लागेल. बघा ही जास्त वेगाची रेल्वे, त्यात हा बसलेला व्यक्ती आहे, ही कमी वेगाची रेल्वे. आता मला एक सांगा, याच इथं बसलेला आहे, याने याला ओलांडणार आहे, म्हणजे हा इथं यायला पाहिजे याच्या स्टार्टिंग पॉइंटला, बरोबर. त्यावेळेस त्याने त्याला ओलांडलं असं म्हणता येईल समोरच्या गाडीला. म्हणजे यानं अंतर किती कव्हर केलं? एवढंच अंतर कव्हर केलं नाही. कितीचं? दुसऱ्या गाडीचं अंतर. दुसऱ्या गाडीचं अंतर किती आहे? y आहे. लक्षात येतंय? हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण तो व्यक्ती बसलेला आहे, तो एकमेकाला, दोन्ही रेल्वे एकमेकाला ओलांडत नाही, तर व्यक्ती ओलांडतोय. कुठल्यामध्ये? जास्त वेगाच्या रेल्वेमध्ये बसलेला व्यक्ती समोरच्या कमी वेगाच्या रेल्वेला ओलांडतोय. म्हणजेच काय? समोरची कमी वेगाची रेल्वेची लांबी किती आली? y. एवढंच अंतर तो त्याच्यामध्ये कव्हर करेल. लक्षात येतंय? याच्यामध्ये फक्त y अंतर हा तो कव्हर करतो. याच्यावरून आपल्याला एक कळेल अंतर बरोबर किती असतं? वेग गुणिले वेळ गुणिले 510. किती अंतर कव्हर केलं त्यानं? y एवढं अंतर कव्हर केलं. y इज इक्वल टू वेग किती आहे? कोणी कव्हर केलं? आता बघा याच्यामध्ये एकाच दिशेने आहेत, एकाच दिशेने आहेत म्हणून वेगाची काय होईल? वजाबाकी होईल. लक्षात येते का? बघा वेळ किती लागला? 1 मिनिट. एकाच दिशेने वेगाची वजाबाकी असं लिहितो. वेगाची वजाबाकी.
वेगाची वजाबाकी, म्हणून अंतर बरोबर अंतर बरोबर वेळ गुणिले वेग गुणिले 560. अंतर किती आहे? y एवढं अंतर ती कव्हर करते. y इज इक्वल टू किती वेळ लागला? 20 सेकंद लागले. आता वेग म्हणजे वेगाची काय आहे? वजाबाकी आहे. वेग किती आहे? 90 वजा 72 गुणिले 518. बरोबर. आता 90 वजा 72 म्हणजे किती आलं? हे 18 आलं. 18 ला 18 कॅन्सल होईल. 20 पंचे 100 मीटर. बरोबर. म्हणून y बरोबर किती? दुसऱ्या रेल्वेची लांबी बरोबर किती आली? 100 मीटर. आता आपल्याला माहिती आहे की दोन्ही ज्यावेळेस एकमेकीला ओलांडतात ही अपोजिट डायरेक्शन मध्ये किती वेळ लागतो? एकमेकीच्या दिशेने त्यावेळेस काय होईल? वेगाची बेरीज. ज्यावेळेस त्या एकमेकीला ओलांडतात त्यावेळेस एकूण अंतर किती असेल? एकूण अंतर किती असेल त्याचं? एकूण अंतर बरोबर किती असेल? दोघांच्या लांबीचे बेरीज एवढं x + y एवढं. बरोबर. म्हणून एकूण अंतर बरोबर वेळ गुणिले वेग गुणिले 560. हे कट करून इकडे लिहितो म्हणजे आपल्याला दोन्ही दिसून येईल एकमेकीच्या दिशेने. काय होईल? वेगाची बेरीज. बरोबर. वेगाची बेरीज होईल. एकूण अंतर किती आहे? x + y. बरोबर. वेळ किती आहे याचा? बघा वेळ किती आहे? एकूण अंतर वेळ गुणिले वेग गुणिले 518. आता x काढायचा आपल्याला. x अधिक y किती आहे? 100 आहे. वेळ किती लागला दोघाला? ज्यावेळेस ते अपोजिट डायरेक्शन मध्ये एकमेकाला ओलांडतात त्यावेळेस 5 किती वेळ लागतो? 5 सेकंदात एकमेकाला ओलांडतात. बरोबर. म्हणून वेळ आहे 5 गुणिले वेगाची बेरीज होईल 90 अधिक 72 गुणिले 560. 90 अधिक 72 म्हणजे किती झालं? 162. बरोबर. 18 90 62. 5 गुणिले 5 5 5 25 25 गुणिले 9 25 9 250 म्हणून x अधिक 100 बरोबर 225. म्हणून x = 225 वजा 100 बरोबर किती आलं? 125 x. म्हणून पहिली रेल्वे ही आहे पहिली रेल्वे. ही 125 मीटरची आणि दुसरी रेल्वे किती आहे? 100 मीटरची. ऑप्शन नंबर 3 बरोबर. येते लक्षात? अशा पद्धतीने हे गणित करावं लागतं. 2 पार्ट आहे. 2 पार्ट मध्ये हे गणित सोडवावं लागतं. बघा पुढचं गणित
टाइप नंबर 20, एक रेल्वे तिच्या प्रवासाच्या दिशेने सेम डायरेक्शन पळणाऱ्या अनुक्रमे 5 किलोमीटर पर आवर व 8 किलोमीटर पर आवर वेगाच्या दोन व्यक्तींना अनुक्रमे 10 व 12 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती? ऑप्शन नंबर 1 125 मीटर, ऑप्शन नंबर 2 100 मीटर, ऑप्शन नंबर 3 75 मीटर, ऑप्शन नंबर 4 50 मीटर. बघा कसं सोडवायचं. आता याच्यामध्ये हे काय आहे की एकाच दिशेने पळणार, एका दिशेने व्यक्तीचा वेग, दोन व्यक्ती एकाच दिशेने, व्यक्ती वेग आपण म्हणू ए याचा वेग आहे 5 किलोमीटर पर आवर आणि बी याचा वेग आहे 8 किलोमीटर पर आवर. बरं, ओलांडण्यास वेग T1 T1 किती लागला? 10 सेकंद. आणि T2 किती लागला? 12 सेकंद. T1 10 सेकंद, T2 12 सेकंद. म्हणून एकाच दिशेने आहे. काय वेगाची वजाबाकी. आता मला एक सांगा, ओलांडायचे कुणाला? व्यक्तीला. जर व्यक्तीला ओलांडायचं असेल तर रेल्वे किती अंतर कव्हर करेल? स्वतःच्या लांबी एवढं. रेल्वे किती अंतर कव्हर करेल? स्वतःच्या लांबी एवढं. म्हणजे स्वतःची लांबी किती झाली? वेळ गुणिले वेळ गुणिले 518. वेळ किती लागला? 10 सेकंद लागले. गुणिले वेग किती लागला? बघा, समजा त्या रेल्वेचा वेग, समजा त्या रेल्वेचा वेग इथली त्या रेल्वेचा वेग x किलोमीटर पर आवर. त्या रेल्वेचा वेग किती आहे? x किलोमीटर पर आवर. वेगाची वजाबाकी होईल म्हणजे काय? x - 5 गुणिले 510. ही काय असेल? त्या रेल्वेची लांबी असेल. बरोबर. त्याच पद्धतीनं 8 किलोमीटर पर आवरच्या वेगाच्या व्यक्तीला पण ती ओलांडतील, एकाच दिशेने चालणारे. त्याचं किती होईल? वेळ किती? 12 गुणिले वेगातला फरक x - 8 बरोबर गुणिले 510. हे दोन्ही अंतर समान आहेत का? तर ही दोन्ही त्या रेल्वेचीच लांबी आहे म्हणून दोन्ही इक्वेट होतील. दोन्ही इक्वेट होतील. 518 ला हे 518 कॅन्सल होईल. बरोबर. 518 गेलं. हे किती झालं? 10 ने इथं गुणलं गेलं. किती झालं? 10x - 50 बरोबर 12x 12 96. बरोबर. हे 96 इकडे घ्या, 10 तिकडे पडा. 96 - 50 बरोबर 12x - 10x. म्हणून 96 - 50 म्हणजे किती झालं? 46 बरोबर 2x. म्हणून x = 46/2 म्हणजे किती आलं? 23 किलोमीटर पर आवर. हा झाला वेग. रेल्वेचा वेग किती आला? 23 किलोमीटर पर आवर. रेल्वेचा वेग 23 किलोमीटर पर आवर. काढायचं काय आपल्याला? म्हणून रेल्वेची लांबी बरोबर कुठल्याही एका पार्ट मध्ये टाकून द्या. कुठल्याही एका पार्ट, समजा ह्या पार्ट मध्ये टाकून दिलं पाहिजे 10 कंसात
10 गुणिले कंसात 23 वजा 5 गुणिले 518 बरोबर. 23 वजा 5 म्हणजे किती आलं? 18 आलं. हे 18 ला 18 कॅन्सल होईल. 10 गुणिले 5 बरोबर किती आलं? 50 मीटर. रेल्वेची लांबी किती आहे? 50 मीटर. ऑप्शन नंबर 4 येते लक्षात. याच्यामध्ये काय केलं? त्या रेल्वेचा वेग म्हणला x किलोमीटर पर आवर. व्यक्तीचा वेग आहे, पहिल्या व्यक्तीचा 5 किलोमीटर पर आवर, दुसऱ्याचा आहे 8 किलोमीटर पर आवर. ओलांडण्यास वेळ लागला 10 सेकंद 12 सेकंद. एका दिशेने वेगाची वजाबाकी होईल म्हणून 10 कंसात x वजा 5 गुणिले 518 ही झाली त्या रेल्वेची लांबी. तशीच ही पण रेल्वेची लांबी असेल का? व्यक्तीला ओलांडायचं म्हणजे त्या रेल्वेला स्वतःच्या लांबी एवढं अंतर कव्हर करावं लागतं. 12 गुणिले x वजा 8 गुणिले 518 518 518 कॅन्सल होऊन जाईल. इक्वेशन तयार होईल. सोडवून घ्या. x 23 किलोमीटर पर आवर ही झाली रेल्वेचा वेग आला. आपल्याला लांबी काढायची. कुठल्याही एका पार्ट मध्ये टाकून द्या, उत्तर निघेल. 10 कंसात 23 वजा 5 गुणिले 518 18 ला 18 कॅन्सल होईल. 10 गुणिले 5 बरोबर किती आलं? 50 मीटर. हे जर तुम्हाला एका स्टेप मध्ये सोडवायचं असेल तर ते कसं सोडवलं? एकच फॉर्म्युला टाकायचं, उत्तर काढायचं. लांबीवर रेल्वे रेल्वेची लांबी बघा. वेळेचा गुणाकार. वेळा किती आहे? 10 सेकंद आणि 12 सेकंद. 10 गुणिले 12 डिवाइडेड बाय वेळेचा गुणाकार गुणिले वेळेतील फरक. वेळेतला फरक आहे 10 12 वजा 10 12 वजा 10 गुणिले वेगातील फरक. वेगातला किती फरक आहे यांच्या? 5 आणि 8 8 वजा 5. बघा लक्ष द्या. हे आहे वेळेचा गुणाकार. हे आहे वेळातला फरक. बरोबर. आता याच्यामध्ये हे काय आहे? किलोमीटर पर आवर आहे. याचा आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करावं लागेल म्हणजे 518 म्हणावं. म्हणजे याचा फॉर्म्युला असतो लांबी इज इक्वल टू रेल्वे लांबी बरोबर वेळेचा गुणाकार. अंतर जर म्हटलं ना तर काय गुणाकार असतो? काय लक्षात ठेवा. वरती रेल्वेची लांबी वेळेचा गुणाकार छेद वेळेतील फरक गुणिले वेगाचा गुणाकार गुणिले 518. वेगातील फरक गुणिले 518. 518 का करायचं? तर वेग आपला किलोमीटर पर आवर मध्ये आहे म्हणून 518 केला. किती आलं बघा? हे आलं 2 हे आलं 3. किंवा आपण गणित करून बघूया. चला 120 डिवाइडेड बाय 2 गुणिले 3 गुणिले 518. 3 1 3 3 7 18 6 6 6 दुनी 12 ही झालं 10 5 दुनी 50 येते लक्षात. काय केलं? फॉर्म्युला याचा असा होता रेल्वेची लांबी बरोबर वेळेचा गुणाकार डिवाइडेड बाय वेळेतील फरक गुणिले वेगातील फरक गुणिले 518. 518 का घेतलं? तर आपल्याला वेग हा किलोमीटर पर आवर मध्ये दिला म्हणून 518 व्हॅल्यू टाकायच्या. एका स्टेप मध्ये उत्तर करायचं. येतंय लक्षात.
अशा पद्धतीने हे गणित होतं. बघा पुढचं गणित. टाइप नंबर 21. एक रेल्वे तिच्या विरुद्ध दिशेकडून पळत येणाऱ्या अनुक्रमे 7 मीटर पर सेकंद आणि 12 मीटर पर सेकंद वेगाच्या दोन व्यक्तींना अनुक्रमे 5 व 4 सेकंदातून आणते, तर त्या रेल्वेची लांबी किती? ऑप्शन नंबर 1 100 मीटर, ऑप्शन नंबर 2 125 मीटर, ऑप्शन नंबर 3 150 मीटर आणि ऑप्शन नंबर 4 180 मीटर. सेम गणित आहे, याच्यामध्ये काही फरक नाही. समजा त्या रेल्वेचा वेग x मीटर पर सेकंद. आता इथं बघा आपल्याला काय दिलंय, इथं मीटर पर सेकंद मध्ये दिलंय, म्हणून आपण हे पण मीटर पर सेकंद मध्ये घ्यायचं. बरोबर. व्यक्तीचा वेग विरुद्ध दिशेने पळत येणारे व्यक्ती ए चा वेग किती आहे? 7 मीटर पर सेकंद आणि बी चा वेग किती आहे? तर 12 मीटर पर सेकंद. म्हणून एकाच दिशेत वेळ हे कुठल्या दिशेने आहे? विरुद्ध दिशेने. म्हणून विरुद्ध दिशेने वेळ T1 5 सेकंद आणि T2 4 सेकंद. म्हणून विरुद्ध दिशेला आहे म्हणून वेगाची बेरीज होईल. म्हणून काय होईल? x अधिक 7 गुणिले हे 5. बरोबर. हे सेकंद कट करतो 5 आणि हे 4. बरोबर. बरोबर. x अधिक 12 गुणिले 4 म्हणजे किती झालं? 5x अधिक 7 5 35 बरोबर 4x 12 चौक 48. 4x इकडे पळवा, 35 तिकडे न्या. 5x वजा 4x बरोबर 48 वजा 35. म्हणून x बरोबर किती आलं? 13 मीटर पर सेकंद. हा झाला रेल्वेचा वेग. हा झाला रेल्वेचा वेग. म्हणून रेल्वेची लांबी बरोबर रेल्वेची लांबी बरोबर कुठल्याही एका पार्ट मध्ये टाकून द्या. कुठल्याही एका पार्ट मध्ये टाकून द्यायचं. बरोबर. रेल्वेची लांबी बरोबर बघा x किती आहे? 13 अधिक 7 गुणिले 5 बरोबर 13 7 20 गुणिले 5 20 पंचे 100 मीटर. रेल्वेची लांबी किती आली? 100 मीटर. ऑप्शन नंबर 1 बरोबर. येते लक्षात. काय केलं? सेम मागासारखं आहे. रेल्वेचा वेग मानला, व्यक्तीचे वेग आहेत, वेळ दिलेली आहे. फक्त इथं काय आहे? मीटर पर सेकंद मध्ये मानले, त्यामुळे 518 गुणायची गरज नाही. इथं विरुद्ध दिशेने आहे. बरोबर. हे आहे विरुद्ध दिशेने म्हणून बेरीज होईल. विरुद्ध दिशेने असल्यामुळे बेरीज होईल. x अधिक 7 गुणिले 5 बरोबर x अधिक 12 गुणिले 4 बरोबर. इक्वेशन तयार झालं, सॉल्व्ह केलं. x 13 मीटर पर सेकंद. रेल्वेचा वेग झाला. लांबी किती आली? 13 अधिक 7 गुणिले 5 म्हणजे 20 पंचे 100 आहे. हे जर तुम्हाला डायरेक्ट मेथडने सोडवायचं असेल कसं सोडवता? मगाशी बघितलं आपण. लांबी इज इक्वल टू काय होतं? वेळेचा गुणाकार डिवाइडेड बाय वेळेतील फरक गुणिले वेगातील फरक. बरोबर. आता इथं 518 गुणाची गरज नाही. बरोबर. किती आलं? वेळ किती आहे?
5 गुणिले 4 डिवाइडेड बाय 5 वजा 4 गुणिले वेगातला फरक किती आहे 12 वजा 7 5 20 गुणिले हे किती आलं 5 आलं 20 पंचे 100 आलं 100 लांबी किती आली रेल्वेची लांबी रेल्वेची लांबी आली 100 मीटर एकच स्टेप टाकली उत्तर काढले अशा पद्धतीनं हे तुम्हाला गणित करता आलं पाहिजे एका स्टेप मध्ये उत्तर काढता आली पाहिजे आणि जर तुम्हाला अशा पद्धतीनं गणित जमत असेल तर मात्र कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला अवघड वाटणार नाही अशा पद्धतीनं हे प्रत्येक टाईप आपण कव्हर केले या प्रत्येक टाईप मधलं प्रत्येक गणित बघा व्यवस्थित अभ्यास करा सोडवा याच्यात क्विक मेथड कशी दिली आहे जनरल मेथड कशी दिली आहे अप्रोच कसा आहे हे बघा आणि याच्यानंतर जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित कळाल्या तर प्रत्येक गणित तुम्हाला सहज इझी सॉल्व्ह होईल प्रत्येक याच्यावरचा प्रत्येक प्रश्नाची 100% मार्क तुम्हाला मिळतील येते लक्षात अशा पद्धतीने हे आहे याचा व्यवस्थित अभ्यास करा की जेणेकरून रेल्वेवरचे प्रत्येक प्रश्न तुम्हाला सहज सॉल्व्ह करता येतील एका स्टेपमध्ये पुढचे प्रश्न पुढचे